नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. रोज रोज तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो का, मुलांच्या टिफिनला असो किंवा नाश्त्याला असो काय बनवायचं? तर आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत. आता हा नेमका काय असेल प्रकार पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला का नाही आपण कणिक मळून घेऊया. तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरची कणिक मळलेली असेल मग हा तुम्ही नाश्ता करू शकता. आता 2 कप इतकं ना गव्हाचं पीठ घेतलं बरं का. गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं आहे. चवीनुसार अर्धा चमच इतकं मीठ घालून पिठामध्ये मिसळून घेतलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून ना आपण कणिक मळून घेऊयात. आता ही कणिक नाही जर अशी घट्ट मळायची बघा. आपण चपातीसाठी कशी जरा सैलसर मळतो, ही जर अशी घट्ट मळायची. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण आज कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना कॉर्न पराठा म्हणजेच की मक्याचा पराठा पाहणार आहोत बघा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना भरभरून भाज्यासुद्धा वापरल्यात बरं का. आणि हा पराठा एकदा कुणाला खायला दिलात ना तर अगदी सर्व आवडीने खाणार, शिवाय तुम्हाला पुन्हा करायला सांगणार. इतका छान जबरदस्त हा पराठा होतो बरं का. ही कणिक नाही अगदी चांगली अशी मर्दून मर्दून मळायचं आहे बघा. पीठ अगदी मऊसूत केलं आहे. वाटलंच तर थोडंसंच तेलाचा हात घेतला तरी चालेल, पण इथं मी तेल वापरलेलं नाही बघा. अगदी छान इथं आपली ही कणिक मळून झाले. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ना झाकून ठेवणार आहोत आणि 5 मिनिटं इतकीच भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत का नाही आपण पराठ्यासाठीचा मसाला करूयात. पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, कारण का माहिती आहे का, कणिक ही का नाही पातळ होते जर जास्त वेळ भिजत ठेवला तर. म्हणून आता इथं पराठ्यासाठी बघा मी घेतलेले 1 सिमला मिरची, 1 कांदा, 2 हिरवी मिरची आणि इथं 1 मका घेतलेला आहे. तर सिमला मिरची आहे का नाही त्याच्या देठाकडला भाग कापून घेतला आहे. आतमधल्या बियांचा जो भाग असतो तो पूर्णपणे काढून घेतला आहे. जी तुम्ही इथं जमेल तितकी बारीक बारीक सिमला मिरची चिरून घेतला तरीसुद्धा चालेल, पण ना मी चॉपर्समध्ये नंतर बारीक करून घेणार आहे, म्हणून इथं मी रफलीच चिरून घेतलेलं आहे बघा. त्याचबरोबर ही आपली शिमला मिरची चिरून झाली की कांदासुद्धा अगदी असाच रफली मोठा चिरून घेतलेला आहे. आणि इथं हिरवी मिरची ज्या 2 वापरल्या ना त्या मी इथं 1च वापरणार आहे बघा. आणि ही जी मिरची घेतली ती तिखट नाही बघा. अगदी तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर 2 किंवा 3 मिरच्या वापरला तरीसुद्धा चालेल, पण मी मुलांसाठी हा नाश्ता करत असल्यामुळे हिरवी मिरची इथं कमी वापरली. त्याचबरोबर इथं 1 मका घेतला आहे बघा. आणि काय करायचं आहे, मका हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही ह्याचे दाणे असे काढून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण इथं मी सुरीने चिरून घेणार आहे म्हणजे बारीक चिरला जातो. आणि मका बघा असा कोवळा घ्यायचा आहे. मका जून म्हणजेच की जरा निबार झालेला असतो बघा, तो घ्यायचा नाही, तो जरा कडक लागतो बघा. असा कोवळा मका घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही जरी चिरलात ना सहजपणे चिरायला यावा. किंवा मक्याचा 1 दाणा घेऊन तुम्ही हाताने तोडलात ना तर सहजपणे तुटायला हवा, असा मका कोवळा घ्यायचा आहे. आता तुम्हाला जितकं स्टफिंग करायचं आहे त्याच्यानुसार ह्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मकाचं. इथं तर मी साधारण 1 अर्धा इतकाच मका मी चिरून घेतलेला आहे बघा. बाकीच्यासुद्धा आणखीन पुढे भाज्या वापरणारच आहे, तुम्हाला पुढे कळेलच. आता सिमला मिरची त्याचबरोबर कांदा आणि मका सर्व ह्या चॉपर्समध्ये काढून घेतला आहे आणि छान असं करून घेणार आहे बघा. म्हणजे एकदम बारीक बारीक ना आपल्या स्टफिंगसाठी, म्हणजेच की मसाला जो आहे ना तो छान बारीक होईल. मग आपले पराठे हे फुटत नाहीत. जितका मसाला तुम्ही हा बारीक बारीक कराल ना तितका पराठा खायला छान लागतो. अगदी मिक्सरला भरड भरड फिरू शकता, पण भाज्यामधलं पाणी सुटतं, त्याच्यामुळे असं चॉपर्समध्येच बारीक करून घ्यायचं. तुम्हाला जर चॉपर्स हा घ्यायचा असेल ना तर इथं मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही घेऊ शकता. अगदी हा चॉपर्स 150पर्यंत मिळतो बघा आणि भरपूर दिवस झाले हा चॉपर्स मी वापरते. खरंच खूप छान आहे. आता इथं भाज्या जर तुम्हाला ह्या ओलसर दिसत असतील तर ह्याच्यातलं पाणी पिळून घेतलात, ह्या भाज्या कोरड्या केलात तरी चालेल आणि पिळलेलं जे पाणी आहे ते कणिक मळण्यासाठी वापरलात तरीसुद्धा चालेल. आता बघा सर्व भाज्या ज्या बारीक केलेल्या होत्या ना त्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात. आणि त्याचबरोबर इथं साधारण बघा पनीर ना मी खिसून घेत आहे. साधारण 50 ग्रॅम इतकं पनीर असेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता पनीर मी एकदम बारीक बारीक खिसणीने ना खिसून घेतलं आहे बघा. त्याचबरोबर 1 चीजचे क्यूब घेतले आणि ते सुद्धा इथं खिसून घालत आहे. चीज म्हटलं की मुलांना फार आवडतं का नाही, आणि पराठ्यामध्ये चीजची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. एक पूर्ण नाही तर ही क्यूब खिसून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी आणखीन एक म्हणजेच की 2 चीजची क्यूब्स खिसून घातलात ना तरीसुद्धा चालेल. आता भाज्या इथं माझ्याजवळ ज्या होत्या त्या घेतल्या. अगदी तुम्ही इथे गाजर खिसून घालू शकता, बारीक चिरून कोबीसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता ह्याच्यामध्ये मसाल्यासाठी बघा थोडंसंच मीठ चवीसाठी घातलेलं आहे आणि 1 चमच इतकं धना पावडर, 1 चमच इतका गरम मसाला, थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे सर्व मिसळून घेऊयात. आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखी कुठला मसाला घालायचा असेल जसं की चाट मसाला, पेरी पेरी मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर,
हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. चिली फ्लेक्ससुद्धा मी थोडीच घातले बघा, कारण हा पराठा मुलांसाठी करत आहे का नाही म्हणून. आणि बघा इथं आपलं हे पराठ्यासाठीचं ना मिश्रण तयार झालं. अगदी मस्त मोकळं झालेलं आहे बघा. आता चला आपण पराठे करूयात. आपली कणिकसुद्धा अगदी छान भिजलेली आहे बघा. आता इथं ना पोळीपाट बेलणं घेऊयात आणि मळलेल्या कणकेतला एक गोळा काढून घेऊयात. अगदी चपातीला आपण उंडा करतो तसा करून घेणार आहोत. पण चपातीसाठी जो उंडा असतो तो आपला जरा मोठा असतो, हा जरा बारीक घ्यायचा. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुरबुरून ना जसा पुरणपोळीसाठी उंडा करतो ना तसा करून घेऊयात. म्हणजे सुरुवातीला अशी पारी करून घ्यायची एक वाटीसारखी, आणि तयार केलेलं जे आता मिश्रण होतं ना ते भरून असं आपल्याला भरपूर घालायचं आहे. जितकं तुम्ही हा मसाला जास्त घालाल ना, हे केलेलं आपण सारण, तितका पराठा खायला छान लागतो. वर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ भरभरून बघा, जसा पुरणपोळीसाठी उंडा पॅक करतो ना अगदी तसा करून घेतला आहे बघा. एका हाताने जो मसाला आपण केला तो आतमध्ये दाबायचा आणि दुसऱ्या हाताने का नाही वर गव्हाचं पिठाचं जे आवरण होतं ना वरचं ते वर घ्यायचं बघा. आणि आता सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भरभरून पराठा लाटून घेऊयात. पण अलग्यात हाताने लाटून घेणार आहोत, जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर आतमधला मसाला जो आहे ना तो बाहेर येतो. आणि बघा, आपण जी पॅक केलेली बाजू होती ना ती खाल्ल्या बाजूला ठेवायची आणि मग पराठा लाटायचा. थोडंसं चिटकतंय असं वाटलं की मग सुकं गव्हाचं पीठ भरभरून ना हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा. अगदी कडेपर्यंत इथं सारण गेले बघा. आता इथं जर अशी पराठा म्हणलं की जाडच ठेवायचं बघा, म्हणजे खुसखुशीत होतो, शिवाय छान फुलतो सुद्धा बघा आणि खमंग होतो. आता हा पराठा भाजून घेऊयात. तर गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि पराठा घालून घेतला. एक बाजू हलकी भाजल्यासारखी वाटली की पराठा पलटी करून घेऊयात आणि वरून मी बटर लावून भाजून घेते. अगदी तुम्ही तेल लावून भाजून घेऊ शकता किंवा तूप लावून भाजून घेऊ शकता. पण बटर लावल्यामुळे की नाही टेस्ट छान येते पराठ्याला. कुठलाही पराठा असो दे, शक्यतो करून बटर लावून भाजायचा. आणि पराठा बघा छान फुलतोय, म्हणजे खुसखुशीत असा आपला हा पराठा होतो बघा. आता हा आपण पलटी करून घेऊन दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात. कुठेही कच्चा राहता कामा नये. गॅस मध्यम ठेवायचा बरं का, नाहीतर आपण बटर लावून भाजल्यामुळे ना पराठा हा लगेच भाजला जातो, डाग पडले जातात. पण आत ज्या भाज्या वापरल्या ना त्या किंवा आपलं चीज हलकं नरम व्हायला हवं का नाही, त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवून ना छान अलटी पलटी करून ना हा पराठा भाजून घ्यायचा बघा. मस्त तांबूस रंगापर्यंत भाजला का नाही हा पराठा, तर असा एखाद्या जाळीवरती काढायचा, म्हणजे वाफेमुळे ना खालून पराठा हा उलसर होत नाही. आणि दुसरासुद्धा मी असाच पराठा करून घेतला बघा. अगदी गोल आणि बटर लावून भाजून घेत आहे. आणि खरं सांगू का, हा पराठा खायला ना इतर पराठ्यापेक्षा एक नंबर चवीला भारी लागतो. कारण ह्याच्यामध्ये जो मका वापरला तो कोवळा असतो, तो थोडासा गोडीस असतो बघा, त्याच्यामुळे ना हा पराठा चवीला छान लागतो. शिवाय पनीर आहे, त्याच्यामध्ये चीज आहे, त्याच्यामुळे मुलं तर ना मागून मागून हा पराठा खातात बरं का. कारण माझ्या घरामध्ये सुद्धा 2 मुलं आहेत, त्यांना फार आवडतो हा पराठा बरं का. नक्कीच तुम्ही ना एकदा करून मग मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरात मुलांना हा पराठा आवडला का. आता तुम्हाला पराठ्याची आणखीन एक पद्धत सांगते. ते म्हणजे काय, आपण जशी चपाती लाटतो ना तशी एक चपाती लाटून घेतली. मग तिथनं घडी वगैरे घालण्याची गरज नाही. आणि जो आपण मसाला केला किंवा जे आपण सारण केलं ना ते ठेवणार आहोत मध्यभागी. आणि जसं पॉकेट असतो का नाही तसं करून घेऊयात, म्हणजे घडी घालून घ्यायची आहे बघा. आणि हलकं मग सुकं गव्हाचं पीठ भरभरून लाटून घेणार आहोत, कारण खूप जाड होतो का नाही म्हणून. अगदी तुम्ही असंच बारीक गॅसवरती भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का, पण मी हलकंच सुकं गव्हाचं पीठ भरभरून लाटून घेणार आहे. बारीक गॅसवरती मंद आचेवरती हा भाजलात ना हा पराठा तरीसुद्धा खूप छान लागतो बरं का. मस्त भरभरून आतमध्ये सारण आहे, फक्त जरा जाड असल्यामुळे भाजायला वेळ लागतो, म्हणून मी हलकं थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून ना लाटून घेते बघा. हलक्या अलगद हाताने लाटायचं बरं का, जेणेकरून ना आपला पराठा हा फाटणार नाही म्हणून. आता इथं हा सुद्धा पराठा मी इथं लाटून घेतलाय बघा, आणि हा सुद्धा आपण भाजून घेऊयात. नेहमी बघा मुलांना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, शिवाय मुलांना टिफिनला द्यायचं असू दे किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी असू दे, तुम्ही पटकन असा पराठा करू शकता. फक्त तुम्हाला सारण करून घ्यायचं आहे आणि चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, फक्त अशी जराशी घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही झटकीपट असा हा पराठा करू शकता बघा. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळे पराठ्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. जसं की ह्याच्या अगोदर आपण शेंगदाण्याचा सुद्धा पराठा केला, शेंगदाण्याचा मसाला करून. सोयाबीनचा पराठा केला, त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचा पराठा केला, बटाट्याचा पराठा केला. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. आता इथं बघा जसं मी पराठे करत होते ना तसे गरम गरम मुलं खाऊन फस्त करत होते बघा. आणि पराठा हा ना कोरडाच खरं सांगू का खायला छान लागतो. आता इथं चौकोनी पराठा केलेला होता ना तो थोडासा तुम्हाला इथं मी तोडून दाखवला. अगदी कडेपर्यंत सारण गेलं बघा आणि एकदम मऊसूत असा लागतो.
आता तुम्ही ह्या पराठ्यावरती लोणी किंवा बटर घालून खाऊ शकता. खरंच खूप छान लागतो. शिवाय टॅमॅटो केचप किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. आणि पराठा बघा अगदी तुम्हाला मोडताना समजतच असेल किती नरम झाला आहे. शिवाय आतमध्ये मसाला बघा कडेपर्यंत गेला आहे. त्याच्यामुळे चवीला देखील भारी लागतो बरं का. तुम्हाला हा पराठ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.